भारतीय राजकारणामध्ये पक्षांतर ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाहीये। पण जेव्हा एखादा नेता एखाद्या पक्षावर टोकाची टीका करत असतो आणि काहीच दिवसामध्ये पुन्हा त्याच पक्षात प्रवेश करतो, तेव्हा मात्र जनतेला तोंडात बोट घालावं लागतं। भाजपचे कट्टर विरोधक असलेले राघव चड्डा त्यांच्या आम आदमी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेत। ही बातमी तशी फार आश्चर्याची सुद्धा नाहीये, कारण गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये राघव चड्डा यांचं एकंदरीत असलेलं वागणं हे भारतीय जनता पार्टीच्या होकारामध्ये होकार देणारं होतं। आता काहींना असंही वाटलं की आम आदमी पार्टीने राघव चड्डा यांना राज्यसभेमधून पक्षाच्या मुख्य सचिव पदावरून हटवलं आणि म्हणून राघव चड्डा यांना नाइलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला। पण बघा, असं बिलकुल नाहीये। मुळातच गेल्या काही महिन्यांमध्ये राघव चड्डा यांनी आम आदमी पक्षाच्या शिस्त, नियम व जी धोरणं आहेत ती पूर्णपणे फाट्यावर मारली होती। राजकीय तज्ञांचं सुद्धा हे मत आहे की राघव चड्डा यांनी हे जाणीवपूर्वक केलं, कारण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चड्डा यांना हा पक्ष सोडायचा होता आणि भारतीय जनता पक्षामध्ये जायचं होतं। आणि राजकीय तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे अगदी झालं सुद्धा तसंच। आता नेमक्या कोणत्या कारणामुळे राघव चड्डा यांनी खरं तर आम आदमी पक्ष सोडला हे त्यांनाच ठाऊक। पण नेते हे किती जास्त प्रमाणात अभिनेते असतात याचं उदाहरण म्हणजे खरं तर राघव चड्डा आहेत। कारण याच राघव चड्डांना गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील तरुणांनी अगदी डोक्यावर घेतलेलं होतं, कारण ते भाजपच्या विरोधामध्ये बोलत होते। मग ते भाजप म्हणजे हुकुमशाहीचा अड्डा आहे असं म्हणण्यापासून ते मरेन पण भाजपमध्ये जाणार नाही अशा आशयाची विधानं केल्यामुळेच चड्डा यांना इतर राजकीय व्यक्तिमत्वांपेक्षा वेगळ्या नजरेनं पाहिलं जात होतं। भ्रष्टाचाराविरोधात आणि जनतेसाठी आवाज उठवणारा नेता म्हणून राघव चड्डांकडे पाहिलं जात होतं। पण ज्या बीजेपी पक्षाच्या विरोधामध्ये चड्डा आजवर बोलत होते, अगदी सोशल मीडिया अकाउंट असतील किंवा त्यांची सभा आणि भाषण यांच्यामधील विधानं असतील, या सगळ्यातून हे स्पष्ट होत होतं की राघव चड्डा यांचं राजकारण हे फक्त जनतेसाठीचं आहे। पण राघव चड्डा यांनी त्यांच्या ठाम भूमिकेवरून अचानक घेतलेला यू-टर्न आणि ज्या ताटामध्ये खाल्लं त्याच ताटाला केलेलं छेद जनता अर्थात विसरणार नाही। बरं, जेव्हा राघव चड्डा यांना आम आदमी पक्ष का सोडला आणि तुम्ही भाजपमध्ये का गेलात याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर राघव चड्डा असं म्हणाले की राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो। मी आधी जी टीका केली ती त्यावेळच्या परिस्थितीला धरून होती, पण आज देशाचा आणि राज्याचा विकास केवळ भाजपच करू शकतो हे मला पटलंय। जुन्या गोष्टी विसरून राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन मी हा निर्णय घेतलाय। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी भाजपमध्ये जातोय असं राघव चड्डा म्हणाले। एका बाजूला राघव चड्डा यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा हट्ट असं कारण दिलंय, पण दुसऱ्या बाजूला मात्र याच राघव चड्डांचे कार्यकर्ते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नाराज आहेत। कारण आजवर ज्या भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात आणि ज्या भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत होतो, त्याच भाजप कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून आता काम करावं लागणार आहे, ही सल कुठंतरी चड्डा यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे। मात्र एवढं सगळं असूनही राघव चड्डा यांनी भाजपमध्ये प्रवेश नेमका का केला, की कोणत्या दबावामुळे केला, की स्वफायद्यासाठी केला, हे आता खरं त्यांनाच माहिती। पण राघव चड्डा यांनी घेतलेली ही भूमिका सर्वसामान्य जनतेला फारशी पटलेली दिसत नाहीये। शेवटी कालचे वैरी आजचे सख्खी शेजारी या म्हणीचा प्रत्यय राघव चड्डांनी संपूर्ण देशाला घालून दिलाय। टीकेची जागा आता स्तुती सुमनांनी घेतलीय आणि शिव्यांची जागा शिदोरीनं घेतलीय। तुम्हाला राघव चड्डांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आणि राघव चड्डांनी आम आदमी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाबद्दल काय वाटतंय? नेमकं कोणतं कारण असावं? कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।